सीएम न्यूजमध्ये सर्वांचं स्वागत। डोंगरे ब्रिक्स नक्की काय आहे याविषयी आपण जाणून घेण्यासाठी आज इथे आलेलो आहोत। नक्की हा यांचा इतिहास आणि यामध्ये या डोंगरे ब्रिक्स मध्ये कुठल्या प्रकारचे मटेरियल इथे मिळतात याविषयीची अधिक माहिती आपण घेणार आहोत। डोंगरे ब्रिक्सचे सुनील डोंगरे सर हे देखील आता आपल्या सोबत आहेत। आपण त्यांच्याकडूनही जाणून घेणार आहोत। काय सांगाल सर, तुम्ही सर्वजण हे जे आहे डोंगरे ब्रिक्स हे बघताय, पण नक्की याचा इतिहास हा कसा आहे किंवा याची जी सुरुवात आहे ती तुमच्या वडिलांनी कशी केली, काय सांगाल त्याविषयी? नमस्कार। आज म्हणजे माझ्या आई वडिलांनी जी सुरुवात केली होती शून्यातून आपण म्हणता येईल, आणि सायकलवर प्रवास के त्यावेळेस त्यांनी विटा विकल्यात, विटाचं सॅम्पलिंगसाठी गेलेले आहेत। आणि आता तोच प्रवास जवळजवळ 40-42 वर्ष डेव्हलपिंग पुण्यासाठी आवश्यकतेप्रमाणे आम्ही त्यातही काही सुधारणा केली की पहिलं आपण फक्त मातीचे विटा ते सगळे प्रॉडक्ट देत होतो, त्याबरोबर आता जवळजवळ 100 ते 150 प्रकारचे आता आपण नवीन टेक्नॉलॉजीप्रमाणे एक्सपोज ब्रिक्सचे प्रकार आहेत, वायर कट ब्रिक्स ज्याला म्हटले जाते, त्याच्यामध्ये होल्सवाले विटा असतात किंवा आपल्याला भट्टीसाठी लागणारे 250 डिग्री टेम्परेचरच्या प्रकारचे सिलिका टाइप्स ब्रिक्स आहेत, वॉल क्लॅडिंग आहेत की आणि पुण्यातल्या आपण जेवढे नावाजलेले बिल्डर आहेत म्हणजे कोलते पाटील असतील किंवा बडेकर डेव्हलपर्स असतील, पंचशील ग्रुप असेल किंवा मोठमोठे हॉटेल्स रिसॉर्ट्स, वेगवेगळे कॉलेजच्या संस्था म्हणजे MIT, VIT, भारती विद्यापीठ, अशा लोकांना आपण आत्तापर्यंत सप्लाय केलेला आहे। आणि हेच म्हणजे जे आपण फक्त पुण्यापासून सुरुवात केली होती, मग मुंबई, ठाणे, औरंगाबाद, नाशिक ह्याही जिल्ह्यांमध्ये आपण सप्लाय करतो, वेगवेगळ्या लोकांना आपण पोहोचण्याचा प्रयत्न करतो। आणि हे करता करता आपली भरारी भारतापर्यंत कशी पोहोचल, आता आम्हाला पुढे एक्सपोर्टची पण काही ऑर्डर्स येतात, समजा की इथून आपण कसं एक्सपोर्ट करता येईल तेही आपण प्रयत्नात आहोत। आणि आपला व्यवसाय उत्तुंग भरारी कशी घेईल हे आम्ही, माझा भाऊ सचिन, मी स्वतः सिव्हिल इंजिनिअरिंग केली, MIT कॉलेज भारती विद्यापीठमधून डिप्लोमा केला, आणि माझ्या आईवडिलांची यश अजून कसं लोकांपर्यंत जास्तीत जास्त पोहोचवता येईल, त्यांचा प्रवास कसा सुखकर होईल आणि आपण पुण्याला किंवा पूर्ण भारतामध्ये कसं जास्तीत जास्त चांगली सुविधा देऊ हे आम्ही प्रयत्न करतोय। आणि जी माती आहे म्हणजे आता आपली माती आपला देश, आता जे मोदी साहेबांचं स्लोगन आहे, तर ती आपण जगापर्यंत कशी पोहोचू, आपल्या भारताची माती जगापर्यंत कशी पोहोचू हे आम्ही प्रयत्न करतोय। डोंगरे ब्रिक्सचे सचिन डोंगरे सर आता आपल्या सोबत आहेत। आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। काय सांगाल सर, डोंगरे ब्रिक्स खूप मोठे नाव आहे आणि याचा इतिहास काय आहे आणि इथे कुठल्या प्रकारचे मटेरियल्स मिळतात? नमस्कार, मी सचिन डोंगरे नाव आहे माझं। डोंगरे ब्रिक्स नावाने आपलं वीट सप्लाय, क्लायडिंग टाईल, रूफ टाईल, सिलिंग टाईल अशा प्रकारचं सप्लायचं माझं काम आहे। मी वडिलांपासून हे आमच्याकडं वडिलांनी खूप स्ट्रगल पण व्यवसाय आपण उभा केलाय। आज आपण भारतभर आपण वीट सप्लायचं काम केलं जात आहे। आपल्याकडे वेगवेगळ्या प्रकारच्या टेक्स्चर ब्रिक्स आपल्याकडे बनवल्या जातात। त्याच्यानंतर आपण त्याच्यानंतर क्लायडिंग टाईल्स असतात। त्याच्यानंतर आपल्याला ऐतिहासिक जर आपल्या विटा जर आपल्याला बनवायच्या असतील तर बांधकाम करायचं असेल तर ते पण आपण बनवला जाऊ शकतो। आता तुमच्या समोरच्या आता जे
त्यांनी हे बघतात की वायर कट वीट प्रकार आहेत, त्याच्यानंतर कॉम्प्रेस वीट प्रकार आहेत, त्याच्यानंतर वेगवेगळ्या प्रकारच्या क्लायडिंग टाईल्स असतात. एखाद्या आपल्या घरामध्ये जरी आपल्याला जर एखाद्या वॉल डेकोरेशन करायचं असेल तर त्यासाठी पण आपण बनवू शकतो. त्याच्यामध्ये एल शेपच्या विटा आहेत, त्याच्यामध्ये आपण भरपूर संशोधन केलेलं वीट हा मातीच्या प्रकारामध्ये आणि आपण हे बनवलेलं आहे. या विटांची नक्की खासियत काय आहे? आपण ज्यावेळेस विटांची खासियत म्हणजे याची कॉम्प्रेशन स्ट्रेंथ जी आहे ती त्यांची 7+ येते. त्याच्यानंतर वॉटर ॲब्जॉर्प्शन आहे 15 ते 18% मध्ये येतं. आणि ज्यावेळेस आम्ही जेव्हा एक्सपोज ब्रिकवर आपण हे जेव्हा सप्लाय करतो तर त्यावेळेस आपण 0% ब्रेकेजवरती आपण काम करत असतो. एका विटाचे 2 तुकडे देत नाही. आणि त्याच्यानंतर त्यांचे कलर जे आहेत त्या विटांचे हे कलर त्यांचे टेक्स्चर पण आपल्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे आहेत. तुम्हाला जर कोणतेही वॉल वगैरे आपल्याला बनवायचे असेल, काही डिझाईन करायचं असेल घराचं तर त्यासाठी आपण बनवू शकतो. माझे वडील खरं शून्यातून आमच्या व्यवसायाची सुरुवात झाली. संगमनेर पासून ते आले होते. माझ्या वडिलांचं नाव आहे सुदाम विठ्ठल डोंगरे नाव आहे. SV डोंगरे नावाने 82 सालापासून ते पुण्यामध्ये वास्तव्यात होते. अक्षरशः सायकलवरती विटा विकता विकता आज आपलं नाव आहे की भारतात सगळीकडे आता कानाकोपऱ्यात पोहोचत आहे. आणि शून्यातून सुरुवात केलेली आहे या विटांची. आणि तुम्ही कोणताही टेक्स्चर जर तुम्ही सांगशाल ते मला ते बनवून पाहिजे तर आपण ते बनवून पण देऊ शकतो. आपल्याला क्वालिटी, क्वांटिटी, सर्व्हिस या सगळ्या गोष्टीवरती आपण काम करतो. उत्तम गुणवत्ता म्हणून पुण्यातले असे जे शून्यातून सुरुवात करताना आज आपण विशाखापट्टणम सारख्या ठिकाणी पोहोचलोय, चेन्नई सारख्या ठिकाणी काम केलंय, मुंबई असो, दिल्ली असो, या ठिकाणी आपले आता प्रोजेक्ट चालू आहेत. आणि आपल्याकडे छोट्या म्हणजे जे गरीब माणसाचं पण जरी घर बनवायचं असेल तर त्यांना पण ही सामान्यांना पण वीट परवडणार. ते पासून श्रीमंत असू द्या, सगळ्यांच्यासाठी ही वीट आपल्याकडे उपलब्ध आहे. तर कोणतेही साईज शेप सांगशाल तर आम्ही ते बनवून देऊ शकू. पुण्यामध्ये आता आपलं शॉप कुठे आहे, काय त्याविषयी? आपलं जे ऑफिस आहे तर ते मुकुंद नगरला आहे. माझं आपलं ऑफिस आहे. आणि काही जे आपल्या जे मॅन्युफॅक्चरिंग जे करतो तर केरळ, कर्नाटक काही राज्यांमध्ये आपण त्याचं मॅन्युफॅक्चरिंग केलं जातं. आपल्या विटांची जी खासियत आहे तर आपल्या विटांमध्ये तर घराचं जे आहे तुम्हाला एसीची गरज नाही पडणार. 9 इंची बांधकाम केल्यानंतर तर त्याच्या आतमध्ये कुलिंग इफेक्ट खूप चांगल्या प्रकारे असणार आहे. तुम्हाला स्ट्रेंथ चांगली मिळते विटांची. त्याच्यानंतर तुम्हाला थंडावा जो आतमध्ये घरामध्ये राहतोय, त्याच्यानंतर तुम्हाला जो लुक जो प्रकार आहे, जो कलर द्यायची गरज नाही पडणार लाईफ टाइम, तर हा प्रकार जो तुम्हाला स्ट्रेंथ, क्वालिटी, त्याच्यानंतर टेक्स्चर या सगळ्यावरती आपण काम केलं जातं. या प्रकारच्या आपल्या डोंगरे ब्रिक्स मध्ये विटा आपल्याकडे उपलब्ध आहेत. जर आपल्याला आमच्याशी संपर्क करायचा असेल तर माझं सचिन डोंगरे नाव आहे. माझा मोबाईल नंबर सांगतो 9850048489 हा नंबर आहे. आणि आपली वेबसाईट पण आहे DONGREBRICKS DONGREBRICKS.com. नमस्कार. आज आपण या डोंगरे ब्रिक्स मध्ये आपलं स्वागत आहे. मी तुम्हाला आपल्याकडच्या काही टेक्स्चर ब्रिक्स वगैरे तुम्हाला व्हरायटीज तुम्हाला दाखवतोय. या प्रकारचे ज्या युरोपियन कल्चरचे आपण युरोपियन टाईपच्या विटांचे आपण बघतोय, जेणेकरून आपण घराला 943 साईजची वीट येते. आणि या टाईपचे आपल्याला टेक्स्चर आहेत तर खूप सुंदर दिसतं, एकदम सुंदर दिसतात. याच्यामध्ये आपले टेक्स्चर ब्रिक्स म्हणतात. त्याच्यानंतर समोरच्या बाजूला आपल्याला परफोरेटेड ब्रिक्स म्हणून आपण दिसतं. याच्यामध्ये आपण खूप सुंदर छान प्रकारच्या जे विटांचे आपण डिझाईन आपण बनवू शकतो. त्याच्यानंतर खालती जे आहेत कॉम्प्रेस्ड वीट प्रकारच्या या विटा आहेत, कॉम्प्रेस्ड वीट प्रकार. तर कॉम्प्रेस्ड वीट प्रकारचे पण आपण त्या ठिकाणी वापर करू शकतो. त्याच्यानंतर आपल्याकडे बुलनॉस टाईपची वीट आहे, बुलनॉस टाईप. तर आपण जे बुलनॉस प्रकारचे आहे तर कॉर्नर पीस जर आपल्याला बनवायचे असतील तर घराला आर्च वगैरे बनवायचे असतील तर त्यासाठी पण आपल्याला या ठिकाणी वापर होऊ शकतोय. त्या ठिकाणी आपण खालती बघताय की हे जे ब्लॉक आहेत, सर्कल जे आहेत, सर्कल पण आपण या ठिकाणी वापरू शकतो.
जे पिलर उभे करण्यासाठी 1 फुटे आहे, 1.5 फुटे आहेत. त्याच्यानंतर हा जो सर्कल आहे या टाईपचा आपण नवीनची वॉल असेल तर या टाईपचा आपल्याला टेक्स्चर टाईप आपल्याला सर्कल मध्ये पण आपण बनवू शकतो या डिझाईन. त्याच्यानंतर आपल्याकडे आय सेक्शनची वीट येते. आय सेक्शनच्या वीट मध्ये जे आहे आपण हॉरिझॉन्टल व्हर्टिकल आपण दोन्ही वापरू शकतो. याच्यावर 16 टनची जरी गाडी गेली तरी हे तुटणार नाही अशा प्रकारचे आहेत. आय सेक्शन मध्ये आपण वॉल पण बांधू शकतोय. हे प्रकार जे आहेत तर कॉम्प्रेस विटांचे प्रकार आहेत. त्याला कलर द्यायची गरज नाही. त्याच्यानंतर तुम्हाला जे स्ट्रेंथ त्यांची चांगली येते. कोणत्याही साईडने आपण वापरू शकतो. येलो कलरच्या ज्या फायर ब्रिक्स आहेत ज्या आपण या ठिकाणी भिंत बघू शकतो की कशा प्रकारचे आपल्याला डिझाईन्स मध्ये आपण बनवलेले आहेत. त्याच्यानंतर आपण कॉम्प्रेस वीटचा प्रकार आहे. एकदम दगडासारखी खणखणीत वीट आहे आणि याची कॉम्प्रेशन स्ट्रेंथ 8+ येईल. त्याच्यामध्ये आपण बघतोय की कॉम्प्रेस विटांचे प्रकार आहेत. तुम्हाला फिनिशिंग खूप सुंदर प्रकारचे येतात. वेगवेगळ्या व्हरायटीज आहेत. त्याच्यानंतर तुम्ही बघताय की 2 होल्सचे प्रकार आहेत. 6 इंची विटांचे वायर कट विटांचे प्रकार आहेत. याच्यामध्ये छान फिनिशिंग मध्ये 6 इंची बांधकाम पण आपल्याला चांगल्या प्रकारचं करता येईल अशा टाईपच्या विटा आहेत. या वरती प्रकार बघतोय तर त्या आपण लिनियर टाईपचे विट आहेत. या टाईपच्या विटा ज्या येतात तर या एल शेपच्या विटा आहेत. एल शेप तर एल शेप मध्ये जे आपण काम करतो तर या टाईपला आपण अशा प्रकारे तुम्हाला कॉर्नर पीस म्हणून आपण लावू शकतो. जे आपल्याला जे टेक्स्चर पण याचे वेगवेगळ्या व्हरायटीज याच्यामध्ये उपलब्ध आहेत. त्याच्यानंतर आपल्याकडे 3 होलचे आहेत. त्याच्यानंतर हॉलो ब्लॉक्स आहेत. डब्ल्यू जाळी आहेत. त्याच्यामध्ये आपल्याला जर घराचं एकदम सुंदर असं जर टेक्स्चर जर बनवायचं असेल तर व्हरायटीज त्याच्यामध्ये आपल्याकडे टेराकोटा कलर आहे. रेड कलरचा आहे. वुडन लुकची क्लाइडिंग टाईल आहे. 10 ते 12 mm थिकनेस येते. लाईट वेट आहे. याची क्वालिटी खूप सुंदर येते. असे सुंदर प्रकारचे क्वालिटीज विटा आहेत. टेक्स्चर विटांचे प्रकार आहेत आपल्याकडे. खूप खणखणीत एकदम वीट येते. 1200 डिग्री सेल्सिअसला तापलेले विटा असतात. आपण या प्रकारच्या टेक्स्चरच्या विटा या प्रकारच्या आहेत. जर कोणत्याही साईजच्या आपल्याकडे विटा आहेत. साईजच्या विटा आहेत. त्याच्यानंतर कलरच्या विटा आहेत. त्याच्यानंतर आपल्याकडे सिलिंग टाईल साठी आपण करतो. रुफिंग साठी पण आपल्याला हे लावता येतील अशा प्रकारचे आहेत. त्याच्यानंतर आपण जाळी टाईप बघतोय. क्ले टाईप जाळी आहे. सिरॅमिक टाईप आहे. त्याच्यानंतर टेराकोटा टाईपची जाळी आहे. त्याच्यानंतर रूफ टाईल आपण बघतोय. वेगवेगळ्या प्रकारचे आपण कौल जे आहेत त्याचे साईज आहेत. छोटे मोठे सगळ्या प्रकारचे. आता नवीन कन्सेप्ट निघलेला आहे की CACB टाईप आहे. जो आपल्याला आपण याला भाजण्याची ट्रीटमेंट केलेली नाहीये आणि याचा कॉम्प्रेस्ड वीटचा प्रकार आहे. याच्यामध्ये माती, याच्यात वाळू कंटेंट थोडासा अशा प्रकारचे आहेत. तुम्हाला आपल्याकडे जो वायर कट विटांचा प्रकार आहे आपल्याकडे त्याचप्रमाणे सिलिंग टाईलचा प्रकार आहे. हा 3D लुकची सिलिंग टाईल आहे. 3D लुकची याच्याने आपल्याला ज्यावेळेस आपण सिलिंग टाईल ज्यावेळेस वरती लावतो तर 3 डिग्री सेल्सिअस पर्यंत आपल्याला तापमानात फरक पडतो. त्याच्यानंतर आपण हे बघतोय या टाईपच्या वरती बघतो ब्रिक्स आहेत. तर हे आपण असे डिझाईनच्या साठी पण आपण रॉड मध्ये आपण टाकून या ठिकाणी आपण बनवू शकतो डिझाईन. त्याच्यानंतर डोंगरे ब्रिक्स म्हणून जो आपण फेमस आहे. डोंगरे ब्रिक्स म्हणून फेमस जो प्रकार आहे हा टेक्स्चर ब्रिक्सचे प्रकार आहे. टेक्स्चर ब्रिक्सचे प्रकार. तर हा टेक्स्चर ब्रिक्स मध्ये याला आपण कलर द्यायची गरज नाहीये. त्याच्यानंतर आपल्याला हे जे टाइप्स आहेत तर आपल्याला कोणत्याही कलरची शेड जर तुम्हाला पाहिजे असतील बनवून तर आपण ते बनवून देऊ शकतो. त्याच्यानंतर आपण ही जी नॉर्मल वीट आहे तर त्याला आपण ग्राइंड करून बनवलेला हा टेक्स्चर आपण बघू शकतो या ठिकाणी. हे जे टेक्स्चर जे बनवलंय तर या ठिकाणी आपण चिरा दगडांचे जसं लुक येण्यासाठी तर हे आपण या टेक्स्चर ब्रिक्सचा आपण वापर करू शकतो. बाजरी वीटचे प्रकार आहेत आपल्याला दिसतात या ठिकाणी. त्याच्यानंतर हा जो सर्कल जे असतात तर आपण जे कोणत्याही प्रकारचे जर आपल्याला असे डिझाईन जर करायचं असेल तर ते पण आपण या ठिकाणी आपण बनवू शकतो. त्याचप्रमाणे आपल्याला अँटिक लुक करायचा असेल जर समजा आपलं तर त्यासाठी पण आपल्याला हा बाजरी लुकचा आहे. या प्रकारचे पण विटा आपल्याकडे मिळतील. धन्यवाद.